कोल्हापूर शहराचा जो पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये आज बऱ्याच वर्षानंतर या गणपतीच्या काळामध्ये कधी आपल्याला पाणी नव्हतं असं झालं नव्हतं, पण या ठिकाणी आमच्या माता भगिनींना त्याचा त्रास सहन करावा लागला आणि अक्षरशः गणपतीची मूर्ती, देवाची मूर्ती रस्त्यावर ठेवून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि याची दखल अगदी राज्य शासनापर्यंत या ठिकाणी घ्यावी लागली. अशी परिस्थिती या कोल्हापूरची लाजिरवाणी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या सगळ्यासाठी सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी प्रशासन आहे आणि प्रशासनानं त्यामध्ये आपल्याला काही उत्तरं दिली की जो स्टँड बाय पंप आहे तो बंद आहे. त्याचबरोबर आता ज्या माझ्या बरोबर माता भगिनी या ठिकाणी ज्या तिन्ही भगिनी माझ्या बसलेल्या आहेत, त्यांना मला एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर एक विचारायचा आहे की याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याकडं गढूळ पाणी यायचं आणि महापालिका आपल्याला आव्हान करायची की आपण उकळून पाणी प्या. तशी परिस्थिती आज आहे का? बरोबर बोलतो ना? तर त्यामुळं हे शुद्ध पाणी या ठिकाणी आपल्याला मिळते. त्याचा एक दुसरा एक असा विषय आहे की आरोग्यावर त्याचा परिणाम व्हायचा, तो थोड्याफार प्रमाणात कमी झालेला आहे. आमच्या आता सुर्वेबहिणी हर्षद सुर्वेंच्या मिसेसनी मला आता एक प्रश्न जो मांडलाय तो अत्यंत गंभीर आणि अत्यंत लक्षात घेण्याजोगा आहे. ज्या वेळेला 2014 साली सिंगल साहेबांच्या नंतर स्टँडिंग मध्ये ह्या विषयावर चर्चा झाली. मी स्वतः सभापती असताना आधी फरासानीचा हा विषय उचलून धरला होता आणि त्यावेळेला आपण तो जे पंप आहे दत्त मंदिरच्या दारामध्ये जो वॉल आहे, तो वॉल आहे तो बिडाचा आहे, तो जुना आहे आणि तो बनवून घ्यावा लागतो अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेला मला आठवते की आम्ही त्यावेळेला तिला ऑर्डर केली होती आणि 3 महिन्यानंतर तो पंप आला आणि बसला होता. त्यामुळे 2 मधल्या जैन गल्ल्यांचा विषय जो आहे, कारण ते टेकडावर आहे. असं तुम्ही जर बघितलं तर एक साईडला पाणी पळते दिलबारच्या बाजूला, एक साईडला इकडे खाली पळते पाणी ते बिंदू चौकातल्या, आणि हा मधला जो टापू आहे ना तो जरासा उंच असल्यामुळं तिथे पाणीच लागत नाही, ही परिस्थिती आहे. तर त्यामध्ये त्यांना एक सेपरेट लाईन टाकून तिथे द्यायचं का, किंवा ह्या लोकांना पाणी देत असताना कशा पद्धतीने दिली पाहिजे, असे जे काही हे नुसतं एक उदाहरण झालं. सेम माझ्या समोरच्या आपल्या पाण्याच्या खजिन्यासमोर पण सेम परिस्थिती आहे. असा टापू आहे, पाण्याचा खजिना समोर आहे, खरं पाणी येत नाही. अशी परिस्थिती त्या तिथल्या एक 25-30 घरांमध्ये आहे. तर त्यामध्ये मार्ग काढत असताना एक लाईन टाकून 4 इंची लाईन का होईना पण त्या लाईनला त्याच लोकांची फक्त कनेक्शन देऊन ते करता येते. इथं पण तो विषय संपुष्टात आला असता. त्यावेळेला आम्ही बॉल घातला आणि त्या 2 लाईनचा विषय संपला, पण टेंबे रोडचा विषय संपला नाही.